पाकिस्तानमध्ये सध्या अफवांचा भडका उडाला आहे. कुठे म्हणतात अणुबॉम्ब फुटला, तर कुठे म्हणतात रेडिएशन लीक झालाय. आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे भारताने खरंच पाकिस्तानच्या अणु ठिकाणांवर हल्ला केलाय का? किराणा हिल्स हे नाव तुम्ही ऐकलं का? पाकिस्तानच्या पंजाबमधील एक डोंगराळ क्षेत्र, पण तेथे काही साधं डोंगर नाही. तेथे पाकिस्तानचा गुप्त अणुसाठा असल्याचा दावा केला जातो आणि हेच केंद्रबिंदू आहे या सगळ्यांच्या वादात. म्हणजे खरंच भारताने पाकिस्तानच्या अणु ठिकाणावर हल्ला केलाय का आणि त्यामुळे रेडिएशन लीक झालं? पहलगाम हल्ल्याचं सूड घेण्यासाठी 7 ते 10 मे दरम्यान भारताने ऑपरेशन सिंधूर राबवलं आणि पाकिस्तानी लष्करी एअरबेसवर हल्ले करण्यात आले. रावलपिंड, बहावलपूर, सुपूर आणि त्यातच एक किराणा हिल्स या भागावर हल्ला झाला की नाही यावर सरकारने थेट उत्तर दिलं नाही. पण जेव्हा भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रेस कॉन्फरन्समध्ये एक हित हास्याने ओढ किराणा हिल्स असं म्हटलं, तिथूनच सुरू झाली अफवांची झड. आणि सोशल मीडियावरही अचानक एक डॉक्युमेंट व्हायरल होतो. म्हणे किराणा हिल्समध्ये रेडिएशन लीक झाला, लोकांना उलट्या, डोकेदुखी, थकवा जाणवतोय. पण आम्ही जेव्हा या कागदाची शहानिशा केली तेव्हा लक्षात आलंय या डॉक्युमेंटमध्ये उल्लेख केलेला नाही. NSRD पाकिस्तानमध्ये अस्तित्वात नाही, म्हणजेच हा बनावट पेपर आहे. मग हे सगळं बनावट आहे का? आणि जर रेडिएशन लीक झाला नाही तर लोक आजारी का पडतात, असा देखील प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे. रेडिएशन लीक झाला असता तर काय झालं असतं? जर खरंच किराणा हिल्समध्ये रेडिएशन लीक झाला असता तर पहिला परिणाम तिथल्या लोकांवर स्किन बर्न, उलट्या, थकवा आणि काही तासातच मृत्यू झाला असता. मग WHO सारख्या आंतरराष्ट्रीय संस्था तत्काळ तिथे पोहोचल्या असत्या. पाकिस्तानमध्ये इमर्जन्सी लागू झाली असती. पण असं काहीही झालेलं नाही. मग एकीकडे असं देखील म्हटलं जातंय अमेरिकेचं विमान का पोहोचलं पाकिस्तानात? तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल, मग अमेरिकेचं विमान पाकिस्तानमध्ये का गेलं? तर याचं उत्तर आहे सततची निगराणी. अमेरिका पाकिस्तान सारख्या अणु ठिकाणांवर बारीक लक्ष ठेवून असतो. त्याला भीती आहे की हे हत्यार दहशतवाद्यांच्या हातात जाऊ नये, म्हणून कदाचित ऑपरेशन सिंधूनंतर अमेरिकेनं खबरदारीचा उपाय म्हणून प्लॅन ठेवला असेल. पण सोशल मीडियावर लोक अजूनही म्हणतात रेडिएशन लीक झालाय. मग हे सगळं अफवा आहे का? होय, अनेक पोस्ट व्हिडिओत येत आहेत जिथे पाकिस्तानातील नागरिक आजारी आहेत असं म्हटलं जातं, पण त्याचा थेट रेडिएशनशी काहीही संबंध सापडलेला नाही. कदाचित हे ट्रेस सोशल अफवा किंवा साधे ताप सर्दीची लक्षणं असू शकतात. भारताला काळजी करण्याची गरज नाही, कारण खरंच रेडिएशन लीक झाला असता तर भारताने बॉर्डरवर अलर्ट दिला असता, पाणी साठवायला सांगितलं असतं, लोकांना घरात राहायला सांगितलं असतं. तर मित्रांनो, किराणा हिल्सवर हल्ला झाला असावा, पण रेडिएशन लीक झाल्याचा कोणताही पुरावा नाही. हे लक्षात ठेवा. युद्धात खरं काय आणि अफवा काय हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी डिजिटल न्यूज मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.